नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे। तर उद्यापासून नमो शेतकरीचा 5वा हप्ता शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर याच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचा 5वा हप्ता जमा होणार आहे। तर भरपूर शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत। त्यानंतर कशा प्रकारे तुम्ही चेक करायचं आहे, त्यानंतर पीएम किसानचा हप्त्याची डेट सुद्धा ठरलेली आहे। तर पीएम किसानचा 18वा हप्ता येत्या 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल। तर 5वा नमोचा हप्ता कधी जमा होणार आहे त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर पात्र शेतकरी कोण राहणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना आता नमोचा हप्ता इथं मिळणार नाही व 5वा हप्ता उद्यापासून कोणत्या शेतकऱ्यांच्या नंतर कोणत्या जिल्ह्यात जमा होईल ते सुद्धा पाहणार आहे। तर इथं तुम्हाला नमो शेतकरी योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं नमो शेतकरी योजना येईल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता नमो शेतकरी योजना बेनिफिशरी स्टेटस, त्यानंतर रजिस्ट्रेशन इन्स्टॉलमेंट या ऑप्शनवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला पहिले जे ऑप्शन येईल त्यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या इंटरफेसवरती याल। तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले आपलं जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप साईट करून घ्या। डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता आपल्याला कोणत्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचे हप्ते जमा होणार आहे, त्यानंतर शेतकऱ्यांची यादी कशा प्रकारे पाहायची ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटला पाहणारच आहे। बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर दोन प्रकार आहे, तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता। एक रजिस्ट्रेशन नंबर पीएम किसानच्या पोर्टलवरून जाऊन तुम्ही काढू शकता। जे की पीएम किसानचे पात्र शेतकरी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे की नमोचा आताच हप्ता जमा झालेला आहे। त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। कॅप्चा तुम्हाला जसेच्या तसा टाकायचा आहे। तर कॅपिटल स्मॉल पूर्ण जे आहे तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे। तर इथं आपण कॅप्चा टाईप करून घेतलेला आहे। मोबाईल नंबर इथं जे आपण इंटर करणार आहोत। त्यानंतर तुम्हाला गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे। तर तुमच्या मोबाईलवर हॅज बीन OTP ज्या इथं सेंड झालेला आहे, तुमचा 4 अंकी मोबाईल नंबर इथं दाखवेल। ओके या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। जे की तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरती OTP येईल, ते OTP आपल्याला इथं टाकायचं आहे। तर OTP आपण कॉपी पेस्ट करून टाकलेला आहे। गेट डाटा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर शेतकरी बांधवांना इथून समजण्यात येईल की तुमचे ज्याचे पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पोर्टल जे इथं ओपन झालेलं आहे। त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे आहेत तिथं मिळालेले नाही। तर तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही इन्स्टॉलमेंट आहे तिथं सक्सेसफुल झालेलं आहे। तिसरा इन्स्टॉलमेंट सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात म्हणजे एकदाच 2 इन्स्टॉलमेंट जमा झाले होते। त्यानंतर इथं जे आहे ऑनलाईन रिफंड, आता ज्या शेतकऱ्यांना फ्रॉड केलेला आहे म्हणजे त्यांना हप्ते मिळालेले पण त्यांच्या नावाने शेतीने त्यांचे अप्रूव्ह झाले होते, तर अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन रिफंड याचे जे काही पैसे आहेत ते परत द्यावे लागणार आहेत। त्यानंतर इथं इन्स्टॉलमेंट बघू शकता कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमचे कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। त्यानंतर कोणते शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत ते सुद्धा दाखवणार आहे। तर इथं तुम्हाला पीएम किसान टाकायचं आहे, सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता जे काही यादी इथं अपडेट झालेली आहेत, जे की पीएम किसान शेतकरी पात्र ठरलेले आहेत, तर त्या नावाच्या समोर तुमचं जर फक्त खाली बॉक्स दिसत असेल तर तुम्ही यामधून वगळण्यात आलेले आहेत। सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे तिथं स्टेट सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे, तर डेमोसाठी मी इथं भरत आहे, तर त्यामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, धुळे, हिंगोली, त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, त्यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ। तर एखादा जिल्हा आपण डेमोसाठी सिलेक्ट करून घेऊया, त्याला तालुका एखादा सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर त्या तालुक्यामध्ये किती गावं येतात, एरिया येतात, ते एखादा एरिया सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर व्हिलेजचं नाव, तर व्हिलेज म्हणजे या ब्लॉकमध्ये म्हणजे किती गावाची नावं येतात ते तुम्हाला इथं दिसेल। तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो। डेमोसाठी एखादं गाव सिलेक्ट करून घ्या। गेट रिपोर्टचं एक ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता मेन म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या नावासमोर काय येत आहे व तुम्ही यामधून वगळले का व तुम्हाला याचा हप्ता जे आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल की नाही। तर पहा इथं जे आहे फार्मर्स नेम दिलेला आहे, सिरियल नंबर, त्यानंतर जेंडर। तर इथं तुम्ही बघू शकता पहिल्या नंबरचा मेल इथं दाखवला आहे, पण 2 नंबरचं जे काही ऑप्शन आहे इथं ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांच्यासमोर इथं काहीच दिसत नाही आहे, म्हणजे या शेतकऱ्याचा आहे यामधून वगळण्यात आलेला आहे। तर यांना पीएम किसान त्याचप्रमाणे नमोचा हप्ता जे की या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार नाही। तर त्यानंतर 12 नंबरचं सुद्धा तुम्ही इथं बघू शकता,
या शेतकऱ्याला सुद्धा याचा जो काही हप्ता आहे तिथं मिळणार नाही. 17 नंबरचा जो काही शेतकरी आहे, याचे जे काही नाव आहे XYZ, त्यांना सुद्धा मिळणार नाही. तर लवकरात लवकर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या नावासमोर काय मेल या फिमेल इथं जेंडर दाखवते का नाही. त्यानंतर 42 नंबरला पण नाही आहे, त्यानंतर 46 नंबरला सुद्धा नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही खालून इथून तुमच्या जे काही गावाची संपूर्ण यादी इथून चेक करू शकता, कोणते शेतकरी वगळलेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना इथं जे काही याचा जो काही लाभ आहे तिथं मिळणार नाही. तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, त्यावर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.